आज आहे ना मी कोबीची भाजी बनवते. ह्याला फुलकोबी बोलतात. तर मी त्याला मार्केटमधून आणलं आणि त्याला आता मोठे-मोठे पीसमध्ये कापले. कारण शिजल्यानंतर ना ती आपोआप अशी ब्रेक होते, तर तसं त्याचं स्मॅश झालेलं वाटतं. मग त्यामुळे ते मोठेच ठेवले फुलं मी. आणि आता हे बघा मी बटाटा आहे ना, त्याला कापून घेते. त्याला सोललं आणि त्याला लहान क्यूब्समध्ये ह्यासाठी कापले, की ते पटकन असे लवकर शिजले पाहिजे. आता बघा मसाला रेडी केला आहे. मी तुम्हाला सांगते मसाल्यामध्ये मी काय-काय घेतलं. मी लसूण घेतले, थोडेसे 4 मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, जास्त नाही घेतली, थोडीच घेतली आणि त्यानंतर अख्ख्या मसाल्यामध्ये मी जिरे, थोडेसे धने आणि जराशी सौंफ घेतली. त्यानंतर मग मीठ टाकलं आणि पावडर मसाल्यामध्ये मी हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ बस इतकंच टाकलं आणि मी एक कांदा कापून टाकला वरतून. एक म्हणजे अर्धा कांदा अँड त्याला मी मिक्सीमध्ये ब्लेंड केलं. आता मी ही कोबीची भाजी जरा वाफवून घेते. आता हळद आणि मीठ टाकून मी त्याला वाफवून घेणार आहे. तर हे बघा मी कोबी टाकली ह्यामध्ये आणि आता वाटाणे टाकले आणि बटाटेही टाकणार आहे. बघा थोडंसं शिजू देते चांगलं, म्हणजे जास्त नाही शिजवायचं, हार्डली असे 2-3 मिनटं फक्त शिजवायचं त्याला. आणि मग त्यामध्ये जर काही कीड वगैरे असेल ना फ्लॉवरमध्ये तर तेही निघून जाणार आणि भाजीसुद्धा जरा सॉफ्टच होणार. आता कढाई घेतली, कढाईमध्ये मी जिरा, राय, हिंग, कढीपत्ता आणि हा जो मसाला आपण ब्लेंड केला ना तो मसाला टाकणार आहे. कांदा ह्यासाठी नाही टाकला कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी कांदा टाकला मी कच्चा. तर कच्चा कांदा टाकल्यामुळे मला त्याला चांगलं जरासं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेल सुटलं पाहिजे ह्या मसाल्याचं. एकदा तेल सुटलं म्हणजे मसाला भाजला गेलेला आहे. हे बघा आता मी ह्याला भाजू देणार आहे थोडं. ह्यात आपल्याला आणखीन काही पावडर मसाला नाही ॲड करायचा बिकॉज आपण मगाशी जेव्हा मिक्सीमध्ये करत होतो तेव्हाच टाकला. तर मी जरासं ना अगदी जरासा अर्धा चमचाही नाही मी हे टाकलं चण्याचा आटा अँड त्यानंतर हे बघा ही वाफवलेली भाजी आहे ना ती त्यामध्ये मिक्स केली. म्हणजे आता ही भाजी अशी आहे ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीत आपण करून खाऊ शकतो कारण ही ही बेसिकली सगळ्यांच्या घरात बनते. असं एका स्टाईलमध्ये घडी-घडी नाही, पण थोडं वेगळं बनवलं मी आज. हे बघा किती छान झाली, इतकं सुंदर आणि इतकं छान दिसतंय. टेस्ट टेस्ट तर अप्रतिम होती. इट वॉज अमेझिंग. छान आहे ना, तुम्ही पण ट्राय करा हे.